हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण अध्याय क्रमांक 2 आणि त्यातला श्लोक क्रमांक 29 अगदी तपशिलामध्ये बघितला. आणि यानंतर आता 30व्या श्लोकात भगवंत काय म्हणतात अर्जुनाला ते आपण आता त्याचं थोडं चिंतन करूया. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अर्जुना, देह धारण करणारा तो देही अर्थात हा आत्मा सर्वदा अवध्य म्हणजे वध करणे अशक्य असलेला अमर आहे. म्हणून मनुष्यासह इतर कोणत्याही देहधारी प्राण्यासाठी तू शोक करू नकोस. आता यावर माऊली एक एक शब्दाची फोड करून त्यावर काही रचना करतात. त्यातला जो अवध्य हा शब्द आहे त्यावर माऊलींची पुढील ओवी आहे. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. 177 ओवी क्रमांक. जे सर्वत्र आणि सर्व देहात आहे, प्रयत्न केला तरी त्याचा नाश होत नाही, ते चैतन्य एक असून विश्वव्यापक आहे, ते तू स्थिर व सूक्ष्म बुद्धीने पहा. कसं पाहायचंय तर यापूर्वी आपण ओवी क्रमांक 126 आणि त्याचं चिंतन खूप विस्तृत प्रमाणात केलेलं होतं. त्याची आपल्याला या ठिकाणी आठवण करून देतो. 126वी ओवी अशी आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ही ओवी याच अध्यायातली 126वी ओवी आहे. आणि या उपाधी म्हणजे स्वतःचा देह व दृश्यरूप विश्व या उपाधीमध्ये चर्मचक्षूंना म्हणजे डोळ्यांना दिसू न शकणारे या अर्थाने गुप्त असलेले असे चैतन्य सर्वत्र व्यापून आहे. फक्त तत्वसाक्षात्कारी संतच त्या सर्व बापी चैतन्याचा स्वीकार करतात अर्थात ग्रहण करतात अर्थात अनुभवतात. सत व असत या दोन्हींचेही सार असलेले तत्व तत्वज्ञ अनुभवतात असे प्रस्तुत श्लोकात भगवंतांनी सांगितले. ते तत्व सर्वत्र व्यापून असलेले चैतन्य आहे असे माऊली सांगतात. त्या सर्वव्यापी चैतन्याचे ग्रहण किंवा स्वीकार तत्व साक्षात्कारी संत करतात असं माऊली आपल्याला खात्रीपूर्वक सांगत आहे. पुढे काय म्हणतात माऊली. जयाचेनी स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे येत तुवा. 178. हे सर्व जग आपल्या स्वभावाने म्हणजे प्रकृतीच्या स्वभावाने निर्माण होत आहे व नाश पावत आहे. आत्मा सर्व का सर्व व्यापक व अवध्य आहे, तरी तुला शोक करण्यासारखे काय कारण आहे बरे अर्जुना. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी. 179. परंतु अर्जुना, एवढ्यावरही तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही.
पण आणखीही पुष्कळ प्रकारांनी विचार केला असता शोक करणे ही चित्तातील अशुद्धता आहे, हे भगवंत या ठिकाणी म्हणतात. अशा प्रकारे हे सिद्ध होते आहे. म्हणजे माऊलीच्या ओवीचा हा असा अर्थ. पुढचा श्लोक 31. स्वधर्मम अपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्यादि युद्धाच्छेयोन अन्य क्षत्रियस्य न विद्यते. आता भगवंत अर्जुनाला म्हणतात, तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊन तो युद्धापासून विचलित म्हणजे विकंपित होता कामा नये. कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून अन्य कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही, म्हणजे कोणतेही श्रेयस्कर कर्म असू शकत नाही. आणि यावर माऊली काय ओव्याची रचना करतात. सुरुवातीला स्वतःमधील अवकाश चिदाकाश अनुभवण्याचा धर्म हा विषय समोर घेऊन माऊलींची रचना ओवीची रचना अशी आहे. तू अजूनी का न विचारसी काय हे चिंतितू आहासी स्वधर्म जो विसरलासी तरावे जेने. अर्जुना, तू अजूनही स्वतःच्या मनाला का विचारित नाहीस की तू हे काय चिंतित आहेस. दुसऱ्याने किती विचारले उपदेश केला तरी चित्तात घट्ट असलेला ग्रह सुटत नाही व विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे एककल्ली विचारसरणीतूनच दिली जातात. पण व्यक्ती जेव्हा स्वतःला प्रश्न विचारते तेव्हा एकाच दिशेने सुरू असलेला विचारांचा प्रभाव अल्पावधीसाठी थांबतो. एक अवकाश म्हणजे स्पेस, एक फट म्हणजे सांद म्हणजेच गॅप अनुभवास येते व व्यक्ती वेगवेगळ्या दिशांनी विचार करू लागते. ज्या योगाने भवसागर तरून जाता येतो असा हा स्वतःमधील अवकाश म्हणजे स्पेस अनुभवण्याचा धर्म अर्थात स्वधर्म तू विसरलास. या अवकाशात स्वतःचे कर्तव्य स्वतःची जबाबदारी स्पष्टपणे लक्षात येते व व्यक्ती विसरलेल्या स्वधर्माचे आचरण करते आणि भवसागर तरून जाते. स्वधर्माचे आचरण म्हणजे कर्मयोगाचे आचरण. या सिद्धांताच्या विस्तारासाठी आपण अध्याय क्रमांक 3 आणि त्यातला जो 9वा श्लोक आहे त्यावर काय आपण चर्चा चिंतन करू शकतो ते आपण पाहूया. तिसरा श्लोक असा आहे अध्याय क्रमांक 3चा. यज्ञार्था कर्मण्योन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंग समाचरः. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे या ओवी संदर्भात म्हणजे ही 180वी ओवी जी आहे त्या संदर्भात स्वधर्म म्हणजे क्षात्रधर्म असे चिंतन अपुरे आहे. गीतेतील धर्म जो आहे अतिशय व्यापक अशा प्रकारे त्या शब्दाची व्याप्ती आहे. या तिसऱ्या अध्यायातल्या 9व्या श्लोकाचं आपण वाचन केलं आणि त्यामध्ये काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येण्यासारखे आहेत. कुटुंब समाज देश यांची माता जशी स्वतःच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वीकारत असते, तशी कुठलीही अपेक्षा न ठेवता संपूर्ण जबाबदारी स्वीकारून जे ज्या वेळी हितकारक आवश्यक असेल ते त्यावेळी जसे समोर येईल तसे परिस्थिती अनुरूप स्वतःच प्रकृतीपासून प्राप्त झालेले तन मन धन सत्ता सामर्थ्यासह उत्साहाने समग्रतेने झोकून देऊन साक्षीभाव सावधानता जोपासत कर्म करणे हाच या श्लोकात भगवंताला अपेक्षित असलेला यज्ञ आहे. स्वतःचे कार्यक्षेत्र सत्ता जिथपर्यंत पोचते तेथपर्यंतच्या सर्व लोकांच्या हितासाठीचे कर्म हे या श्लोकातील यज्ञार्थ कर्म आहे.
या कर्मात सोडूनचे इतर सर्व कर्म अर्थात स्वतः व स्वतःच्या कुटुंबासाठी केलेले आणि अर्थात अपेक्षासह म्हणजे स्वार्थासह, अहंतासह, ममतेसह जे कर्म निषिद्ध कर्म हे या श्लोकातील अन्यत्र कर्म होय. भगवंत म्हणतात यज्ञासाठी म्हणजे कर्तव्यपालन व सेवेसाठी केल्या जाणाऱ्या अर्थात यज्ञार्थ कर्मा व्यतिरिक्त अन्यत्र स्वतःसाठी केल्या जाणाऱ्या अशा अन्य मार्गाने हा लोक बांधला जातो. सर्व मनुष्य प्राणी कर्मबंधनाने बांधली जातात. याकरता अर्जुना मुक्त संग होऊन म्हणजे संगरहित होऊन त्या यज्ञासाठी कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे कर. संक्षेपाने आणि यथार्थतेने माऊलीने यापुढील ओव्यामध्ये भगवंतास अपेक्षित असलेल्या यज्ञास स्वधर्माचरणरूप यज्ञ असे संबोधिले आहे. त्यासाठीच्या यज्ञार्थ कर्मात सात्विकतेने व आसक्तीरहिततेने केलेल्या सर्व करणीय कर्माचा जसे देश, समाज, कुटुंबासाठी जबाबदारी व कर्तव्य पालनार्थ केलेले व्यापार, नोकरी, व्यवसाय संबंधाने नीती व व्यावहारिक शास्त्राधारे निर्धारित केलेले व्यावहारिक कर्म, तसे ध्यान, प्राणायाम, होम, वेदाध्ययनादी नित्यनैमित्तिक आध्यात्मिक कर्माचा अंतर्भाव होतो. प्राणायाम व ध्यानाभ्यास करताना चित्तात शुद्ध सावधानता, साक्षीभाव जोपासला जात असतो. त्यामुळे उपरोक्त करणीय कर्माचे आचरण करताना शुद्ध सावधानता, साक्षीभाव जोपासणे सोपे जाते. व्यावहारिक कर्मात निर्वाहासंबंधानेही अपेक्षा म्हणजे अर्थात स्पृहा त्याज्य आहे. बंधन भावाने होते, क्रियेने नव्हे. कर्म करावयाचे संसारासाठी आणि इतरांच्या हितासाठी आणि त्याद्वारे संसाराची संग संपल्यावर म्हणजे संबंध विच्छेद झाल्यावर परमात्मरूपाने हृदयस्थ असलेल्या आत्म्याशी होणारा योग हा आपल्यासाठी असे हे कर्मयोगाचे विज्ञान आहे. अशा रीतीने जीवनमुक्तावस्था प्राप्त झाली की आत्मानंदासोबत कर्माशी निर्लिप्तता अनुभवत कर्माची उभारणी सुरू राहते. आणि ज्यावेळेस समोर कर्म अर्थात कर्तव्य नसते, थोडी उसंत असते, त्यावेळी विचार संपलेले असतात व आपोआप सोहम भावाद्वारे निर्विकल्पतेचा स्वरूपस्थितीचा आनंद रूपाने अनुभव सुरू असतो. आणि पुढची ओवी 181वी माऊली असं सांगतात. या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ. पुन्हा आपण अध्याय 2 ओवी 181. या युद्धात कौरवांचे भलते सलते झाले अथवा तुझ्यावरच काही प्रसंग कोसळला किंवा युगांत जरी झाला तरी पुढची ओवी तरी स्वधर्मो एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तारी जेल काय पाहे कृपाळूपणे. 182. तरी तुझा जो एक स्वधर्म आहे तो केव्हाही त्याज्य नसतो. मग भीष्मादिकांच्या बाबतच्या कृपाळूपणामुळे तू तरुण जाणार आहेस का? कृपाळूपणामुळे युद्धात तुझा नाश होऊ शकेल हा त्याचा भाव आहे. या ठिकाणी कृपाळूपणा उपयोगाचा नाही. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. अर्जुना या युद्धाच्या प्रसंगी तुझ्या चित्ताचे दयेने विरघळणे अनुचित आहे. अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेनिही विषय होय सुतले नवज्वरी देता. अरे नेहमी हितकर असलेले गायीचे दूध नवज्वर झाला असता घेणे पथ्यकर म्हणजे हितकर नसल्याचे वैद्य सांगतात. इतक्यावर सांगितलेल्या पथ्यास नाकारून दूध घेतलेच तर विषमज्वरामध्ये उदाहरणार्थ टायफॉइडसारखे जे रोग आहेत त्यामध्ये हेच गायीचे दूध विषवत होते. कृपाळूपणा हा सद्गुण नेहमी उपयोगाचा आहे, श्रेयस्कर आहे, पण युद्ध प्रसंगी जीवावर
बेतणारा आहे. तैसे आनी आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. 185. त्याप्रमाणे स्वधर्म सोडल्यासारखे भलतेच केले तर हिताचा नाश होतो, म्हणून तो आता सावध हो बरं. सावध चित्तच कुठल्याही प्रसंगाचे यथार्थत्वाने आकलन करू शकते. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. माऊली म्हणतात, वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. व्यर्थ व्याकुळ का होतोस? स्वधर्माचा विचार कर, ज्याचे आचरण करण्यास कोणत्याही काळी प्रत्यवाय नाही, दोष नाही, बाधा नाहीच नाही. जैसे मार्गेची चालता अपान ओ न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळी जे. जसे मार्गाने म्हणजे वहिवाटीने गेल्यास कोणताही अपाय होत नाही, किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या आधाराने म्हणजे त्याच्या साह्याने व्यवहार केल्यास अडखळावे लागत नाही. तया परी पार्था स्वधर्मे राहटता, सकळ काम पूर्तता सहजे होय. याप्रमाणे अर्जुना, स्वधर्माचे आचरण करीत गेल्यास सहजच सर्व इच्छांची पूर्ती होते. आता पुन्हा आपण श्लोक क्रमांक 11 आणि अध्याय क्रमांक 3 मध्ये माऊली काय म्हणतात आणि या ठिकाणी आपल्याला काय विशेष असं पाहायला मिळेल याविषयीची आपला विषय चालू आहे. तया परी पार्था स्वधर्मे राहटता, सकळ काम पूर्तता सहजे होय. या ठिकाणी अध्याय 3 श्लोक 11चा थोडंसं चिंतन आपण करतो आहोत. संसारात म्हणजे व्यवहारात स्वतःचे अधिकार हक्क भोगावेसे वाटतात व दुसऱ्यांनी पार पडणे आवश्यक असलेली कर्तव्ये दिसतात. परमार्थात स्वतःच्या कर्तव्याचे जबाबदारीचे पालन रस घेऊन तडफेने समग्रतेने अपेक्षारहिततेने केले जाते. त्यामुळे दुसऱ्यांनाही कर्तव्य तत्पर व्हावेसे वाटते. इतकेच नाही तर स्वतःच्या तुलनेत कमकुवत असलेल्या व्यक्तीच्या समूहाच्या हक्काचे रक्षण केले जाते. शोषण एक्सप्लॉयटेशन थांबविले जाते. अशा रीतीने परस्परांची उन्नती साधली जाते. म्हणजे काय आहे? स्वधर्माचे आचरणाचा विषय चालू आहे आणि यावर माऊलीच्या 2 ओव्या आहेत. त्या 2 ओव्या आपण आत्ताच बघणार आहोत. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. 96वी ओवी आहे 3ऱ्या अध्यायातली. या स्वधर्म आचरण पूजेने सर्व देवता तुमचा योगक्षेम निश्चित करतील. योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचे संरक्षण होय. पुढची 98वी ओवी आहे 3ऱ्या अध्यायातली माऊलीची. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. 98वी क्रमांक. तेथे तुम्ही जे करू म्हणाल ते आपोआप सिद्धी जाईल, अर्थात मनोवांछित गोष्टीही पूर्ण होतील. कर्मयोगाच्या संदर्भात माऊलींनी आपल्याला या ठिकाणी स्पष्टता दिलेली आहे. म्हणून या लागी पाही. पुन्हा अध्याय 2 आणि ओवी 189 आपण पाहतोय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. 189. म्हणून याकरता तुम्हा क्षत्रियांना धर्मयुद्ध वाचून दुसरे काहीही योग्य नाही असे तू जाण. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. 190. युद्धात निष्कपट व्हावे, कपटाने घात करू नये. जसे पाठीत वार, आव्हान न देता वार करू नये इत्यादी. उसनवारीने घेतलेले जसे घाईने परत करतात, परत करू का नको असा किंतु मनात नसतो, तसे घावास प्रतिघावाने त्वरित उत्तर देऊन समोरासमोर धैर्याने लढावे.
समोर युद्धाचा प्रसंग प्रत्यक्ष असताना अधिक काय सांगावे. पुढचा श्लोक असा आहे, यदृच्छयाचोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतं सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. श्लोक क्रमांक 32. अर्थ, अर्जुना, हे इच्छेविरुद्ध करावे लागणारे प्रस्तुत युद्ध यदृच्छया, त्या दिशेने इच्छा प्रयत्न न करता प्रारब्धवशात प्राप्त झालेले आणि उघडलेले स्वर्गाचे द्वारच आहे. अशा प्रकारचे युद्ध भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होते बरं. माऊलीच्या ओव्या त्यावर अशा येतात. अर्जुना, झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, के निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अर्जुना, आत्ताचे युद्ध पहा, हे जसे काही तुमचे भाग्यच आहे किंवा संपूर्ण धर्माचा ठेवाच प्रकटला आहे. हा संग्रामू काय म्हणिपे, की स्वर्गचो येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. या युद्धाला काय म्हणावे, जणू या रूपाने मूर्तिमंत स्वर्ग अवतरला आहे, अथवा तुझ्या प्रतापाला मूर्त स्वरूप आणण्यासाठी युद्ध उभे केले आहे. 192. ना तरी गुणाचे नी पती करे, आरतीचे नी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. 193. क्षत्रियांचे शौर्य, धैर्य, दान देणे इत्यादी गुण. आपण अध्याय 18 आणि श्लोक 43 मध्ये याचं अत्यंत सुंदर वर्णन पुढे येणारच आहे. अर्थात शौर्य, धैर्य, दान देणे इत्यादी गुण, कीर्ती यांचे अतूट नाते असते. माऊली या ओवीतून सांगतात, तुझ्या शौर्यादी गुणावर लुब्ध होऊन तुझ्या गुणांना पतिरूपाने वरण्यासाठी तीव्र इच्छेच्या अर्थात आर्ततेच्या पडद्याआड युद्धरूपी स्वयंवर रचून कीर्तीच जणू तुझ्याजवळ आवडीने आलेली आहे. हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंता मनीसी. 194. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला असे धर्मयुद्ध लाभत असते. मार्गाने चालत असताना ठेच लागून अडखळावे आणि तो पहावे, तर काय असावा तो, चिंतामणी. तसं अर्जुना हे तुझ्याबाबत घडतंय आहे. आणखी सुंदर दृष्टांत माऊली देतात. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा संग्रामू हा देख पातला असे. किंवा जांभई करता तोंड पसरावे आणि त्यात अकस्मात पियुष म्हणजे अमृत पडावे, त्याप्रमाणे हे युद्ध अनायसे प्राप्त झाले आहे असे पहा. यानंतर पुढचा श्लोक असा आहे, अथ चेत्व इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, ततः स्वधर्म कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि. श्लोक क्रमांक 33. अर्थ, आता जर हे धर्ममय धर्मानुकूल धर्मरक्षणार्थ अर्थात स्वधर्म ज्यात आहे असलेले युद्ध तू करणार नसशील, तर स्वधर्म आणि कीर्ती यांचा त्याग केल्याने पापाला मात्र तू प्राप्त होशील अर्जुना. आता माऊली त्यावेळेस काय सांगतात, आता हा ऐसा अव्हेरिजे, मग नाथिले शोचू बैसिजे, तरी आपण आहाना होईजे आपण पेया. अर्जुना, आता जर तू युद्धाला त्यागशील व नसलेल्या गोष्टीचा शोक करीत बसलास तर आपल्या हानीला आपणच कारण होशील. 196. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. 197. आज जर तू या युद्धात शस्त्राचा त्याग करशील तर पूर्वजांनी पिढी दर पिढी जे पुण्य कमावलेलं आहे, जे यश, नावलौकिक इत्यादी जे जोडलेले आहेत, ते तू सर्व स्वतःच देशोधडीला लावल्यासारखे होईल बरं.
असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल, आणि गिवसीत पावतील महादोष. 198. कुळाची असलेली व तू मिळवलेली कीर्ती जाईल. दुर्योधनासारख्या दुष्टापासून मुक्त न केल्याबद्दल जग म्हणजे प्रजा तुला शाप देईल. सर्व महापातके तुला शोधित येतील व तुला पाप लागेल. जैसी भातारे हिनवनिता उपहती पावे सर्वथा, तैसी दशा जीविता स्वधर्मे वीण. 199. विधवा स्त्री जशी सर्वाकडून अनादराला प्राप्त होते, त्याप्रमाणे स्वधर्म रहित होण्याने जीवाची दशा होते. ना तरी रणी शवसांडिजे, ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. 220 ही ओवी आहे. रणामध्ये टाकून दिलेल्या प्रेतांचे गिधाडे चहूकडून लसके तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्महीन होणाऱ्यास विविध महादोष आरोपी करत असतात. पुढचा श्लोक याप्रमाणे 34वा. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम, संभावितस्य च कीर्तिर्मरणात् अतिरिच्यते. तुझी अर्जुना, तुझी अपकीर्ती न विसरली जाता सर्व लोक चिरकाल सांगत राहतील, आणि सन्मान्य व्यक्तीसाठी अपकीर्ती मरणापेक्षाही जास्त यातना देणारी असते. त्यावर माऊलीचं विश्लेषण. म्हणून स्वधर्मो हा सांडसील, पापावर पाडा होसील, आणि अपेश ते न वचेल कल्पांत वरी. 201. म्हणून हा युद्धरूपी स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील, म्हणजे पाप लागेल, आणि कल्पांतापर्यंत तुला लागलेल्या अपयशाचा कलंक दूर होणार नाही. 201. जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निगावे येथोनिया. 202. जाणत्या माणसाने तोपर्यंतच जगावे जोपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्ती शिवत नाही. मग सांग, या युद्धातून कशामुळे तू निघून जावे. तू निर्मत्सर सदयता, येथून निगशील कीर मागवता, परी ते गती समस्था न म्हणेल यया. तू निर्मत्सर आणि सदयतेने इथून माघार घेऊन निघून जाशील हे जरी खरे, तरी ते मानवण्या इतका मोठेपणा शत्रूजवळ नसल्यामुळे समस्त शत्रूंना तुझे निघून जाणे हे तुझे त्यांच्या प्रती असलेल्या निर्मत्सरता व सदयतेमुळे होत आहे, हे त्यांना खरे वाटणार नाही. हे चहूकडून वेडतील, बाणवरी घेतील, तेथ पार्था न सुटी जेल कृपाळूपणे. 204. अर्जुना, ते सर्व तुला चहूकडून वेढतील, बाणांचा वर्षाव करतील, तुझ्या दयाळूपणामुळे तुझी सटका मात्र काही होणार नाही. ऐसेनी प्राण संकटे, जरी विपावे पा निघटे घटे, तरी ते जियालेनी ओखटे मरणाहुनी. 205वी ओवी. अशाही प्राणसंकटातून काही उपायाने तुला निघून जाणे शक्य झाले, तरी पण ते जगणे बाणांच्या वर्षावाने येणाऱ्या मृत्यूपेक्षा अर्जुना अतिशय वाईट असेल रे, अतिशय वाईट असेल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे, आणि ध्यानाकरता आपला परवलीचा शब्द अर्थात सिद्ध मंत्र आहे, पंचाक्षरी मंत्र. माझी
माऊली.